टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार राजेश मोरे आपल्या सोबत आहेत। मोरे साहेब, आपण आता आतमध्ये कुटुंबियाची पाहणी आणि जखमीची पाहणी केलेली आहे, जखमींचं भेट घेतलेली आहे, त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे, अधिकाऱ्याशी बोललेत, काय नेमकं सांगा? सकाळी 8:19ला असलेली कसारा CST ट्रेन आणि ठाण्यावरून जाणारी कर्जत ह्या दोघां ट्रेन मुंबई स्टेशनच्या बाजूला दोघे एकत्र आल्यानंतर जे प्रवासी म्हणजे सकाळच्या वेळेला पहाटेच्या की कामावर जात असतात त्यांचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यात 4 दुर्दैवी मृत्युमुखी झालेले आहेत। आताच मी ठाणा सिव्हिलला इथे भेट देणं आलो असतो। 7 जण इंजर्ड झालेले आहेत, त्यांची परिस्थिती चांगली आहे आणि 2 जण जे आहेत ते ज्युपिटरला ॲडमिट आहेत, ते सिरियस आहेत, त्यांनाही बघायला जात आहोत। पण रेल्वेचा सकाळी अपघात झाला, त्याच्यात मोठी दुर्घटना घडलेली, अतिशय दुःखाची गोष्ट आहे। 12 डब्याची ट्रेन असेल, 15 डब्याची करण्यात यावी अशी मागणी केली जात होती। त्याचबरोबर दिव्यावरनंही ट्रेन सोडण्यात यावी ही मागणी करतायत, कारण लोक या इकडे प्रवाशीची वाढ होते, मात्र ट्रेन तेवढेच आहेत। मी स्वतःहून दिवा ते CST अशी 12 डब्यांची रेल्वे चालू करावी आणि डोंबिवली ते CST ही 12 डब्यांची अजून एक रेल्वे चालू करावी अशी मागणी केलेली आहे। कारण सकाळच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जे मुंबईला कामाला जात असतात त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्यामुळे ट्रेन आपण वाढवल्या पाहिजे, जेणेकरून ही गर्दी होणार नाही आणि असे अपघात टाळले जातील, अशी रेल्वे प्रशासन दक्षता घ्यावी। एकंदरीत डोंबिवलीवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल ट्रेन वाढवाव्या अशा प्रकारचं मत जे आहे ते इकडे राजेश मोरे यांनी व्यक्त केलेत आणि तशा प्रकारचे प्रशासनाकडनं मागणी देखील ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।